तू ही रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव पासून. तर आता इथे अर्णव आपल्या बहिणीला बघायला आलेला असतो. तर आता तिला विचारत होतो कसं झालं ऍक्सिडेंट. ब्रेक फेल झाले रे असं म्हणते ती. व्हॉट असं म्हणतो आता इथे अर्णव. आणि मग गाडी कंट्रोलमध्येच नाही आली ड्रायव्हरच्या असं म्हणते ती. सीट बेल्ट पण नव्हता लावला मी. तर ईश्वरीने आपला सीट बेल्ट काढला आणि माझ्या मांडीवर आडवी झाली ती, जेणेकरून मला आणि बाळाला काय होऊ नये असं म्हणते आता इथे ती. पण गाडी आथळल्यावर सगळा मार बिचारी ईश्वरीला लागला. मला आणि बाळाला काय नाही झालं असं म्हणते ती. खरोखर ईश्वरीचं करावं तेवढं कमीच कौतुक आहे असं म्हणते आता अर्णवची आजी. एवढं लागलेलं असताना सुद्धा स्वतः गाडी चालवत तुला इथे घेऊन आली. तर मी तरी तुला म्हटलं होतं ना मी येतो तुमच्यासोबत, पण तू माझं कधी ऐकतच नाहीस. तुला जायचं होतं मला एकटीला सोडून असं म्हणतो अर्णव. आता सुखरूत आहोत ना आपण असं म्हणतात ही. जे घडायचं असतं ना ते घडतंच अरे असं म्हणते आता त्याची बहीण. बरं ते जाऊ दे आता, प्लीज मला ईश्वरीकडे घेऊन जा ना, मला बघायचं आहे तिला असं म्हणते आता इथे अर्णवची बहीण. हो तिला सुद्धा स्पेशल रूम मध्ये ठेवलंय असं म्हणतो आता इथे काका. डॉक्टरची परमिशन काढून स्पेशल तुमची दोघींची बेड बाजूला लावून देतो असं म्हणतो तो. आकाश सर अंजली ते कशा आहेत असं म्हणते आता इथे ईश्वरी. बरी आहे ती आणि आता शुद्धीवर आली आहे असं म्हणते ती. बाळ ठीक आहे ना. दे बोथ आर आउट ऑफ डेंजर असं म्हणतो आता इथे आकाश. अरे बाप्पा असं म्हणते आता इथे ईश्वरी. अशी सगळ्यांवरती कृपा राहू दे देवा असं म्हणते ती ईश्वरी. तर आता ईश्वरीला खूप वेदना होत असतात बघा प्रेक्षक हो. इशू इशू असं म्हणते तिची बहीण. अगं इशू काय होतंय तुला असं म्हणते तिची बहीण. मी डॉक्टरांना बोलू का. आकाश सर तुम्ही डॉक्टरांना प्लीज बोलवता का असं म्हणते ती. नाही 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 असं म्हणते ईश्वरी. अगं एवढं काय नाहीच झालेलं असं म्हणते ईश्वरी. अगं हात दुखतोय ना. पटकन हात वर केला नाही लक्षात आलं असं म्हणते ती. इशू अगं पण काय दुखतंय एवढं. फ्रॅक्चर तर नसेल ना असं म्हणते तिची बहीण. नाही नाही फ्रॅक्चर वगैरे नसेल, डॉक्टरांनी एक्सरे वगैरे काढलंय, रिपोर्ट्स आले की कळेलच. ताई अगं फिकर नको, टेन्शन नको घेऊ स्वतः असं म्हणते आता इथे ईश्वरी. कसलं टेन्शन नको घेऊ इशू. एकतर मी आई बाबांना आईला काही सांगू नकोस प्लीज असं म्हणते ईश्वरी. त्यांना टेन्शन येईल असं म्हणते ईश्वरी. आलेच मुई असं म्हणून आता इथे जाते ईश्वरीची ताई बाहेर. तर आता ईश्वरी ताई ताई म्हणतच असते आणि तिला वेदना होत असतात. ईश्वरी मी बघतो असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता इथे तोही जातो बाहेर. नम्रता ऑल ओके असं म्हणतो आता इथे आकाश. तर आता ती खूप रडत असते. तू अचानक बाहेर का निघून आली असं म्हणतो आता इथे आकाश. आकाश सर असं म्हणते आता इथे नम्रता. माझ्या इशू सारखी चुलबुली बडबडी कायम खुश असणारी मुलगी आज अशी बेडवर पडू नये हो असं म्हणते आता इथे नम्रता. हे बघून खूप तकलीफ होते असं म्हणते ती. अजिबात बघवत नाही तिला असं म्हणते ती. हे बघ नम्रता तुला किती त्रास होतोय ना हे कळतंय मला असं म्हणतो आता इथे आकाश. पण डोंट वरी ती होईल बरी असं म्हणतो आता इथे आकाश. डॉक्टर म्हणालेत ना टेन्शन घेण्यासारखं काय नाहीये असं म्हणतो तो. डोंट वरी असं म्हणतो तो. तर आता इथे नम्रता मिठी मारते आकाशला. तर आता इथे लांब थांबून तर आता इथे वल्लारी म्हणते ही तर आता मिठी मारायला लागली आकाशला. आता हिच्या बहिणीसारखे ह्या भिकारडीला पण बंगल्यात राहायचे वेड लागलेत की काय असं म्हणते आता इथे वल्लारी. पण तुझा पत्ता कसा कट करायचा ना ते मला चांगलंच माहिती आहे असं म्हणते आता इथे वल्लारी. बघून बघा प्रेक्षक आकाश आणि नम्रताला मिठी मारताना. तर आता इथे ती फोन करते कुणाला तरी. तर आता इथे मुलीकडच्यांना सांगा पुढच्या 2 दिवसात आपल्याला बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे, नाहीतर चांगलं स्थळ हातचा गेलाच म्हणून समजा, कळलं असं म्हणते आता इथे वल्लारी कॉल करून. तुझी बहीण जशी बळजबरीने घरात घुसलीये तशी तुला मी घुसू देणार नाहीये असं म्हणते वल्लारी. आणि दॅट इज दॅट असं म्हणते ती. तर आता चिडून जाते बघा प्रेक्षक निघून जाते तिथून वल्लारी. तर आकाश आणि नम्रता मात्र बोलत असतात एकमेकांशी आणि आता तो तिचे अश्रू सुद्धा पुसत असतो. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे अर्णव येतो ईश्वरीला बघायला आणि आता तो तिच्या बाजूला येऊन बसतो. तर आता ईश्वरी जागे नसते, ती झोपलेलीच असते. अर्णव मात्र तिच्याकडे बघतच असतो. थँक्स मला म्हणू नका असं म्हणते ईश्वरी. ज्या माणसाने त्यांना वेळेवर इथे पोहोचवलं त्यांना थँक्स म्हणा असं म्हटलेली असते ना डॉक्टर. नाहीतर 1 मिनिट जरा उशीर झाला असता ना खूप कॉम्प्लिकेशन झाले असते. ईश्वरीने स्वतःचं सीट बेल्ट काढलं आणि माझ्या मांडीवर आडवी झाली ती असं म्हणते आता इथे अंजली, जेणेकरून मला आणि बाळाला काय होऊ नये. तर आता इथे ईश्वरीला ठसका लागतो. तर आता ती डोळे उघडते आणि बघते तर काय अर्णव असतो तिच्यासमोर. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. रिलॅक्स रिलॅक्स प्लीज असं म्हणतो आता इथे अर्णव. बरं पडून राहा असं म्हणतो आता इथे अर्णव. रिलॅक्स. त्याने सांगितलं काय झालं कसं झालं असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे तो म्हणतो की तू ताईला इथपर्यंत कशी घेऊन आलीस, सगळं सांगितलं ताईने असं म्हणतो आता इथे अर्णव. भीती नाही वाटली तुला असं म्हणतो आता इथे अर्णव. बघा प्रेक्षक तर आता इथे ईश्वरी वाटली ना असं म्हणते. थोडीशी वाटली असं म्हणते ती. पण एक गोष्ट खरी सांगू सर असं म्हणते ती. ऑफकोर्स असं म्हणतो आता इथे अर्णव. खरंच सांग. मला खोडा ऐकायला नाही आवडत असं म्हणतो तो. मी गाडी चालवत होते ना तेव्हा असं वाटत होतं की तुम्ही माझ्यासोबत आहात असं म्हणते ती. तेव्हा वाटलं की तुमचा चेहरा समोर यायचा जेव्हा जेव्हा भीती वाटायची तेव्हा असं म्हणते ती. आणि पुढे जायचे मी असं म्हणते ती.
तर अर्णवला ऐकून जरा आनंद होतो. तर आता इथे तिच्या डोळ्यात अश्रू असतात खूप. तर आता मी पण तुला खरं सांगतो असं म्हणतो आता इथे अर्णव. तू फक्त ताईचा नाही, माझा पण जीव वाचवलास असं म्हणतो आता इथे अर्णव. कारण ताईला काही झालं असतं ना तर मी ताईशिवाय जगूच शकलो नसतो असं म्हणतो आता इथे अर्णव. आणि मला काय झालं असतं तर असं म्हणतो आता इथे ईश्वरी. तर अर्णव बघतच राहतो तिच्याकडे, काय बोलतच नाही. तर ईश्वरी म्हणते बोला ना. मॅम असं म्हणतो आता इथे नर्स. मगाशी एक्सरे काढताना काढून ठेवलं होतं असं म्हणतो आता इथे नर्स. मॅम त्यात मंगळसूत्र आहे ते प्लीज घाला असं म्हणते ती नर्स. नाही कसं आहे ना, शवाशीनबाईचं असं गळा रिकामी नसायला हवा असं म्हणते ती नर्स. तर ईश्वरी म्हणते हो. तर आता अर्णवच्या हातामध्ये असतं ते मंगळसूत्र. तर आता ईश्वरी घ्यायला जाते ते मंगळसूत्र. तर तिचा हात दुखायला लागतो. ऐक ऐक असं म्हणत असते ती. तर आता इथे अर्णवच्या हातामध्ये असतं ते मंगळसूत्र बघा प्रेक्षक हो. ओके असं म्हणतो आता इथे अर्णव मी घालतो तुझ्या गळ्यात असं म्हणतो आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला मात्र एकदम शॉक बसतो. हा कसं काय म्हणतोय मंगळसूत्र घालतो म्हणून. तर ईश्वरीला खूप आनंदही होतो की अर्णव आता त्याच्या हाताने मंगळसूत्र घालणार तिच्या गळ्यामध्ये म्हणून. तर आता ती बघतच असते तिच्याकडे. तर आता इथे अर्णव उभारतो आणि आता ते मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घालायला जातो बघा प्रेक्षक हो. तर आता तो घालतच असतो तेवढ्यातच तो थांबतो. तर आता इथे एकदमच थांबतो अर्णव आणि ईश्वरी बघतच राहते हे काय करतोय तो म्हणून. तर आता इथे अर्णवला आठवतं परत काहीतरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो आपल्या विचारात असतो. तर त्याला आठवतं तुला पोलिसांनी इथे बघितलं तर तुझी बदनामी होईल असं म्हणून अर्णवने घातलेलं असतो ना मंगळसूत्र ईश्वरीच्या गळ्यामध्ये, तुझ्या घरातल्यांची बदनामी वगैरे असं म्हणून तो घातलेला असतो आणि तिला त्रास होत असतो ना. तर आता एकमेव मार्ग आहे त्याचा असं म्हणून अर्णव तुला प्रोटेक्ट करण्यासाठी असं म्हणून तो घातलेला असतो तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हे त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता पूर्ण जुन्या गोष्टी दाखवलेल्या आहेत इथे की कसा कसा गोष्टी घडलेल्या असतात त्या. तर आता इथे ईश्वरीला तेव्हा शॉक बसलेला असतो ना, हे सगळं त्याला आठवतं आता फ्लॅशबॅकमधून. तर आता इथे अर्णवला हे सगळं आठवत असतं. तर आता इथे तो मंगळसूत्र घेऊन तिथेच थांबलेला असतो. तर आता ईश्वरी बघतच थांबलेली असते त्या मंगळसूत्राकडे आणि अर्णव तसाच थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. खूप उशीर तसंच मंगळसूत्र धरून थांबलेला असतो तो. तर आता इथे अश्रू पण असतात अर्णवच्या डोळ्यामध्ये आणि तो मंगळसूत्र घेऊन तसंच थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी बघते तिच्या चेहऱ्याकडे. पहिल्यांदा जेव्हा तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा तुझी इच्छा नव्हती असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे अर्णव म्हणतो आणि आता मंगळसूत्र घालताना माझी हिंमत होत नाही असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी परत बघत असते त्या मंगळसूत्राकडे आणि तिला वाईट वाटत असतं ह्या गोष्टीचं बघा प्रेक्षक हो. तर आता ती परत त्याच्याकडे बघते. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी तुम्ही पहिल्यांदा माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं ती माझी बदनामी होऊ नये म्हणून. पण आता मला ह्या बंधनात अडकायचं असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे तमेव लग्नम हे म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये लावलं आहे. तर आता इथे अर्णव पुढे येतो आणि आता तो मंगळसूत्र घालतो आणि सगळे आता इथे मंगळाष्टक वगैरे बॅकग्राऊंडमध्ये प्ले होत आहेत बघा प्रेक्षक हो. आणि आता तो मंगळसूत्र घालतो तिच्या गळ्यामध्ये. तर आता इथे ती बघत असते अर्णवकडे. तर आता इथे अर्णव बघत नाही तिच्या चेहऱ्याकडे आणि दुसरीकडे बघायला लागतो तो बघा प्रेक्षक हो. माझ्या आईला जोपर्यंत न्याय मिळत नाही ना तोपर्यंत हे मंगळसूत्र म्हणजे माझ्यासाठी फक्त काळ्या मण्याचा धागा आहे. हे पवित्र बंधन वगैरे नाही आहे असं म्हणतो आता इथे अर्णव. मी बाहेर उभा आहे असं म्हणतो आता इथे अर्णव आणि बाहेर जातो बघा प्रेक्षक होतो. बंधन आहे सर असं म्हणते आता इथे ईश्वरी. मनाचं मनाशी असं म्हणते ती. आणि खूप भावूक झालेलं दाखवलं आता इथे ईश्वरीला बघा प्रेक्षक हो. तर आता ती आपल्या मंगळसूत्राकडे बघते आणि त्याला पकडून बोलायला लागते. तर आता ती खूप आनंदात असते बघा परीक्षक हो. तर आता इथे अंजलीला दाखवले परत. अंजली म्हणते आता आजीला ह्यांना कळवलं का गं ह्यांना ॲक्सिडेंट झाल्याचा असं म्हणते ती. मी जावंय बापूंना ट्राय करतोय फोन पण त्यांचा फोन लागत नाही आहे. पण सेफर साईड मी त्यांना मेसेज करून ठेवला आहे असं म्हणतो होता इथे तो काका. पण अजून डिलिव्हरी झाला नाही. ताई असं म्हणतो होता अर्णव काळजी करू नकोस. जिजू बिझी असतील ॲज युज्युअल सो डोंट वरी करतील ते असं म्हणतो अर्णव. पण तुम्ही सगळे फोन करत राहा त्यांना असं म्हणते आता अंजली. मी ट्राय करतो असं म्हणतो काका. तर आता इथे अर्णव म्हणतो बाय द वे आजी मला वाटतंय दोघींनाही सकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल असं म्हणतो आता इथे अर्णव. तर सगळे खुश होतात. अरे बा गुड न्यूज असं म्हणतात ते काका. आता जास्त विचार करू नकोस आराम कर असं म्हणतात ते काका. उद्या तू घरी आल्यानंतर मी सगळ्यांसाठी इंदोरी पोहे करणार असं म्हणतो तो. अरे देवा असं म्हणते वल्लरी. म्हणजे आई आपल्या सगळ्यांना 2 दिवस हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल असं म्हणतो आता इथे वल्लरी. हो काय हो चला असं म्हणते आता इथे वल्लरी. चला असं म्हणते आता इथे वल्लरी. आम्ही पण येतो हां आराम कर असं म्हणते आता इथे आजी. हो आजी असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे हो असं म्हणते आता इथे अंजली. तर अर्णव येऊन बसतो बाजूला अंजलीच्या बघा प्रेक्षक आणि तो खूप भावूक झालेला असतो अंजलीला या परिस्थितीत बघून. तर आता इथे तो तिचा हात घेतो आपल्या हातामध्ये. असं म्हणते आता इथे अंजली. आता आता इथे अर्णव
घाबरतो. तर आता ठीक आहे मिस म्हणते आता इथे अंजली. तर आता ती त्याला प्रेम देते. तर आता इथे सकाळ झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव घेऊन येतो बघा प्रेक्षक हो आकाश, ईश्वरी आणि अंजलीला. तर आता इथे अंजलीला घेऊन जातो आकाश. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक हो ईश्वरीला घेऊन येत असतो आतमध्ये. तर आता ईश्वरी त्याचा हात पकडून चालत असते, हातात हात घेऊन. तर आता इथे ईश्वरीला चालायला येत नसतं बरोबर. तर आता इथे ती आपला हात सोडायला लावते अर्णवला. तर आता इथे रुमाल दिसतो ईश्वरीला. तर त्याच्यावर आर लिहिलेलं असतं. काय झालं असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी बघायला जाते त्या रुमालकडे. तर आता त्याच्यावर आर लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो. काय झालं असं म्हणतो आता इथे अर्णव. सर हा रुमाल बघा ना असं म्हणते आता इथे ईश्वरी. त्यात काय बघायचा रुमाल येतो असं म्हणतो आता इथे ईश्वरी. तर या रुमालावर आर काढलंय असं म्हणते आता इथे ईश्वरी. मागच्या आठवड्यात मी अंजली ताईंना ह्या रुमालावरती भरतकाम करताना बघितलं होतं असं म्हणते आता इथे ईश्वरी. त्या मला म्हणाल्या होत्या की मी राकेशचं आर काढते इनिशियल म्हणून असं. म्हणजे हा राकेशचा रुमाल आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे अर्णव म्हणतो व्हॉट. तर आता हो असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता बघतो तो त्या रुमालाकडे. तर आता इथे कळतच नाही अर्णवला काय म्हणून. तर आता आपल्या हातामध्ये घेतो तो रुमाल. तर आता इथे अर्णव म्हणतो हा आरचा रुमाल आहे म्हणजे जिजूचा. तर आता एक मिनिट असं म्हणतो आता इथे अर्णव. काल गाडी इथेच पार्क केली होती का असं म्हणतो आता इथे अर्णव. आणि त्याचा रुमाल इथे आहे म्हणजे असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता दोघे एकमेकांना बघतात बघा प्रेक्षक अर्णव आणि इथे ईश्वरी. तर आता इथे त्यांना शंका येते की त्यानेच काहीतरी घातपात केला असेल म्हणून. तर आता इथे दोघे खूप टेन्शनमध्ये असतात, शॉकमध्ये असतात. तर आता परत तो बघतो त्या रुमालला. आता इथे अर्णव एनिवे तू आज चल असं म्हणतो आता इथे अर्णव. आणि आता तो आत्याला सांगतो शर्वरीला. तर आता इथे ईश्वरी आत येते बघा प्रेक्षक सोबत. तर घे पाणी असं म्हणून आता इथे आजी गोळ्या वगैरे देते अंजलीला. तर आता इथे ईश्वरी सुद्धा आत येते आणि बसते. मामा राकेश कुठे आहे. तू म्हणाला होता डिस्चार्ज मिळताना की ते घरी पोहोचले असतील, मग ते कुठे आहे तसं म्हणते आता इथे अंजली. त्याने तुलाच फोन केला होता ना जाताना असं म्हणतो आता इथे तो मामा. पण ती जिजू नेहमी जातच असतात ना तिच्या कामासाठी असं म्हणतो आता इथे आकाश. नेहमीच तर आहे हे असं म्हणते आजी. तू काळजी करू नको ग. काळजी कसं काय नको करू ग आजी असं म्हणते आता इथे अंजली. मामा मामा असं म्हणते आता अंजली. तू म्हणाला होतास ना कुठे त्यांना मेसेज केलास म्हणून. मग एरवी जर त्यांना कळलं असतं तर ते असे धावत पळत आले होते, पण अडचण आले कसे काय नाही तसं म्हणते अंजली. जिजू पाठीच निघालेत, पोचत असतील, ट्रॅफिकमध्ये अडकले असतील, 2 तास इकडे तिकडे पोचतील, डोंट वरी असं म्हणतो आता इथे अथर्व. मग तू मला सांगितलं का नाहीस चिंटू, त्यांना फोन कर बरं. माझा फोन गाडीमध्ये पडला कुठेतरी असं म्हणते आता इथे अंजली. ईश्वरी पाणी घ्यायचं म्हणून मामा तिला घ्यायला सांगतो. तर आता इथे ईश्वरी थँक्यू म्हणते आणि पाणी पिते बघा प्रेक्षक हो. अगं तू जरा शांतपणाने ऐकून घेशील का असं म्हणते आता इथे आजी. जावईबापूंना फोन लागत नाही असं म्हणते त्या अंजलीला. हो असं म्हणते ती. तर आता इथे सांगतातच ते शेवटी की फोन लागत नाही आहे म्हणून राजेशचा. तर अगं अंजली आणि हे काय त्यांच्या बाबतीत पहिल्यांदा घडतंय का. नाही ना असं म्हणतात मामा येतील ते. तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणतात ते. नाही, नाही असं म्हणते अंजली. हे काहीतरी वेगळं आहे असं म्हणते ती. चिंटू आपण पोलिसात कंप्लेंट करूया का प्लीज असं म्हणते अंजली. ओ ताई पोलीस कंप्लेंट केली आहे असं म्हणतो अर्णव. सकाळी तुला डिस्चार्ज होण्याआधी मामा गेला होता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला. सो डोंट वरी जिजू येतील ओके. ऑल राईट असं म्हणतो अर्णव. मला आतनं बरोबर वाटत नाही चिंटू, हे सगळं काय वेगळं आहे. बघा ना कसं चाललंय सगळं. आधी ब्रेक फेल झाले, मग आमचा ॲक्सिडेंट झाला, आता हे अचानक गायब झाले तसं म्हणते आता अंजली. हे सगळं नाही होऊ शकत, हे काय चाललंय असं म्हणते ती. अंजू अंजू असं म्हणते आजी. प्लीज वाईट विचार करू नकोस ग बाळा असं म्हणतात ते आजी. आणि आता ते तिला सांत्वना करतात. मन चिंती ते वैरीना चिंती, हे अगदी बरोबरच आहे बघ असं म्हणते आता इथे आजी बघा प्रेक्षक हो. अगं येतील जावई बापू, आपण आणखी थोडा वेळ वाट बघूया असं म्हणते ती. तर आता इथे बघतच असते अंजली अर्णवकडे. चिंटू तू काय बघतोय, तू ईश्वरीला घेऊन वर जा असं म्हणते आता इथे आजी. तर आता इथे या असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे अंजू चल आपण रूममध्ये जाऊया हा असं म्हणतात आजी. आकाश चल जरा मदतीला ये असं म्हणतात. हे बघ अंजली मी जावई बापूंना फोन करून बघतो हा असं म्हणतात. मामा आलोच असं म्हणून आता मामा निघून जातो. चल चल असं म्हणून आता इथे आजी घेऊन जातो बघा प्रेक्षक हो अंजलीला. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव आपल्या रूममध्ये जातात. तर अर्णव घेऊन जातो आता इथे ईश्वरीला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरीला वर घेऊन जात असतो आता अर्णव. तर खूप त्रास होत असतो ईश्वरीला, हात पाय वगैरे दुखत असतात. तर तिला चढायलाही येत नसतं आणि आता तिच्या पायालाही दुखायला लागतं. ऐक ऐक असं म्हणते ईश्वरी. कळत गेली सर असं म्हणते ती हळूहळू असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे चालायला येत नसतं बघा प्रेक्षक हो. तिला सांभाळून प्लीज असं म्हणतो आता इथे तो ईश्वरीला. तर आता ईश्वरी म्हणते बापरे असं म्हणून तिला खूप दुखत असतं, तिला खूप वेदना होत असतात. तर आता इथे काय करावं सुचतच नसतं अर्णवला.
मात्र चालायला सुद्धा येत नसतं बघा प्रेक्षक. आता इथे ईश्वरीला आणि तिला खूप खूप त्रास होत असतो. तर आता ती डोळे मिटून आपला सगळा त्रास सहन करत असते. तर आता इथे अर्णव काय करू हे त्याला सुचतच नसतं. त्याला पण खूप वाईट वाटत असतं ईश्वरीची हालत बघून. 1 मिनिट असं म्हणतो आता इथे अर्णव, 1 मिनिट 1 मिनिट असं म्हणतो तो. तर आता फिर म्हणतो तो आता इथे ईश्वरीला बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्णव फिरायला लावतो तिला. तर आता इथे तो तिला वर घेतो बघा प्रेक्षक. आपल्या हातामध्ये घेतो तो तिला आणि तिला आता तो वर घेतो बघा प्रेक्षक. तर आता इथे ईश्वरी खूप खुश होते आणि बघते ती आता इथे अर्णवकडे. तर आता इथे खूप रोमॅन्टिक सॉन्ग लावलेलं आहे आणि आता इथे तिला आपल्या हातामध्ये घेऊन जात आहे बघा प्रेक्षक अर्णव ईश्वरीला आणि ती खूप आनंदात आहे खरंच आणि दोघंही एकमेकांकडे बघतायत. खूप छान रोमॅन्टिक सीन आहे बघा खरंच प्रेक्षक. तू हिरे माझा मितवाचा बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा लागलेला आहे बघा प्रेक्षक. आणि आता इथे दोघांचं एक क्यूट रोमॅन्टिक मोमेंट दाखवलंय. तर आजचा भाग इथे संपतो. बघा रिकॅपमध्ये काय येते. तर आता इथे अर्णव खाडवत असतो ईश्वरीला. तर आता इथे पोहे खाडवत असतो तो तिला आणि आता ती खात असते बघा प्रेक्षक. आणि हो पण खूप रोमॅन्टिक क्यूट मोमेंट आहे. तर आता इथे तो तिची काळजी घेत असतो आणि तिची केस वगैरे पाठीमागे करत असतो. सर असं म्हणते आता इथे ईश्वरी थँक्यू. हे काय मी तुझ्यासाठी करत नाही आहे. रस्त्यात भेटलेल्या कुठल्याही माणसासाठी मी हेच केलं असतं असं म्हणतो आता इथे अर्णव. रस्त्यावरच्या एखाद्या मुलीला पण तुम्ही घास भरवता का असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे राजेश भेटतो बघा प्रेक्षक अर्णवला घरामध्ये. आर फॉर रजिस्ट्रेट असं म्हणतो तो रुमाल दाखवून. तर आता इथे घाबरतो राजेश. तर आता इथे प्रोमो सुद्धा इथे संपतो बघा प्रेक्षक रिकॅप ही. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.